नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीनं आरटीओच्या चुकीमुळं पैसे खाण्यामुळं धनाना कशा बी गाडी चालवायला येत नाहीत, त्याला लायसन द्यायची ती आणि गुरु आणखीन ते ह्यांचा झमेलाच असायचा आणि एक अधिकारी लाख रुपयेसुद्धा दररोजचे जिल्हा क्रास के मनमानी हा कारभार चाललेला होता, त्याला चांगली लगाम बसलेली आहे. आणि आता तुम्हाला इथून पुढं लवकरच ड्रायव्हिंगची टेस्ट देताना लाईव्ह टेस्ट देणार आहे, लाईव्ह पाहायला मिळणार. त्याच्यामुळं थोडी आरटीओवाल्याला गलती करता येणार नाही. जर त्यानं गलती केली तर त्याची नोकरीच गेली म्हणून समजायची. आणि रिटेस्ट आहे त्याच्यात, म्हणजे आठवड्यातून एक दिवस 10% लोकांच्या रिटेस्ट होणार. आणि आता जर तुम्हाला कोण सांगत असेल मी लायसन हातोहात देतो, गुरु सांगत असेल, कुणीसुद्धा 10 पैसे जास्त देऊ नका, पण तुम्हाला मोटर ट्रेनिंग स्कूलवाल्याकडं चांगलं शिका, त्याची काय फी असेल ती द्या आणि त्याच्याकडून 14 नंबर 15 नंबर जी कागदपत्र लागते ती घ्या, स्लॉट बुक करा आणि त्या दिवशीच मग तुम्ही टेस्टला जावा. पण ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण टेस्ट दिसणार आहे. त्याच्यासाठी लवकरच एक नवीन यंत्रणा उभा राहणार आहे, हे मात्र तुम्हाला लवकरच कळेल असं काही नाही. पण ह्याच्यासाठी महाराष्ट्रातील यूट्यूबर आणि ब्लॉगरना व्हिडिओ बनवण्याची मोठी संधी मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे आता त्या रिक्षा पासिंगच्या ठिकाणी सुद्धा आहे ना, ते कॅमेरे बिमेरे घेऊन त्या आरटीओवाल्यांचे 300 500 रुपये खाऊन झोल करणारी लोक होतीच ना तिथं, ते सुद्धा सगळे बंद होणार. कारण तिथं यूट्यूबर आणि ब्लॉगर हेची करतील तसं प्रस्तावित आम्ही केलेलं आहे शासनाकडं. आणखीन आम्ही उद्याच्याला आणखीन एक पत्र द्यायला जाणार आहे, असं काय नाही. पण ही सहज सोपी यंत्रणा आता तयार होत आहे आणि शासनालाही आम्ही विनंती करणार आहे. त्या पत्रात आम्ही लिहिलेलं आहे, प्रत्येक कोडवरती यूट्यूब ही चालू करा आणि डायरेक्ट काम प्रत्यक्षात दिसून द्या. आणि हे आदेश आल्यापासून आरटीओवाल्यांच्या लय मोठं पोटात दुखायला लागले, त्या गुरूंच्या पोटात दुखायला लागले. कारण अति झालेलं होतं यांचं. अपघाताची संख्या 80% मानव चुकीमुळेच व्हायची आणि हे लायसन देताना सगळा झोल करायची ती. माणूस असू नसू साहेबाच्या समोर गुरुनं उभा केलं की पक्क लायसन. त्याच्यामुळं आता कुणाला लायसन काढायचं असेल तर कोण गुरु म्हणेल 10,000 दे मी तुला लायसन देतो, आरटीओला झीच द्यायची नाही. झी हा प्रकार बंद झालेला आहे आणि संपूर्ण हे कॅमेऱ्यात कैद होणार आहे. आणि हे तुम्हाला कायदेशीर मार्गाने लायसन मिळतील. कारण आता 1 डिसेंबरपासून जेवढ्या लायसनच्या अधिकाऱ्यांनी टेस्ट घेतलेले आहेत त्यांच्या आठवड्यातून एक वेळ रिटेस्ट होतील 10% लोकांच्या आणि मग तुमचं पक्का लायसन प्रोसिजरला पुढे जाईल. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही आता कॅमेऱ्यात कैद होणार आहे आणि हे लाईव्ह प्रक्षेपण होईल आणि तुमच्या घरातले लोक तुम्ही टेस्टला गेले तर तुम्ही कसं टेस्ट देतायसा हे पाहतील. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.